मंडळी, मी शारदा इंट्युटिव्ह टॅरो रीडर स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये शारदा स्पिरिच्युअल जर्नी. आणि आज आपण सुरुवात करतोय गुरूंच्या वंदनेने. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आणि गुरुपौर्णिमेची ही रीडिंग आहे. तर उद्या गुरुवार आणि गुरुपौर्णिमा आहे. तर या गुरुपौर्णिमेला दत्तगुरु तुमच्यासाठी खूप मोठा आशीर्वाद घेऊन आले. ते तुमच्यासाठी एक बंद दरवाजा होता जो गुरूंनीच उघडला पाहिजे, किंवा गुरूंच्या समवेत तुम्ही जो गुरूंसमवेत प्रवास करत आला, तुमची परीक्षा असेल, तुमच्या अध्यात्माची एक हे जर्नी सुरू असेल, तर त्यामध्ये जोपर्यंत गुरूंचा आशीर्वाद नसतो किंवा गुरुदीक्षा नसते किंवा गुरूंनी तुम्हाला निवडत नाही आहेत गुरु, तोपर्यंत तुमच्या अध्यात्माचा प्रवास सुरू होत नाही. तसंच या गुरुपौर्णिमेला तुमच्यासाठी एक गुरु दरवाजा उघडत आहेत. म्हणजे जर तुम्ही एका शिफ्टिंगचा जो काळ आहे, गुरु भूमिका जी आहे त्या एका वेगळ्या भूमिकेमध्ये तुम्ही येत आहे आणि एक नवीन, म्हणजे या गुरुपौर्णिमेला नवीन काहीतरी तुमच्या आयुष्याचं सुरू होतंय असा मेसेज आहे. तर बघूया आपण काय दत्तगुरु तुम्हाला देत आहे. दत्तगुरु या गुरुपौर्णिमेला कोणता आशीर्वाद तुम्हाला देत आहेत आणि कोणते दरवाजे तुमच्यासाठी उघडत आहेत. ही गुरुपौर्णिमा तुमच्यासाठी कोणता आशीर्वाद घेऊन आलेली आहे, कोणतं असं कार्य आहे जे तुम्हाला करायचं आहे, दत्तगुरूंना तुम्हाला द्यायचं आहे, दिलेला आहे, किंवा त्या कार्यामध्ये तुम्हाला यशस्वी करताय, तुमचं ते कार्य खूप मोठं हे होतंय असं हे आहे. तर बघूया आपण काय तुम्हाला सांगायचं आहे दत्तगुरूंना. बघूया. तर ही गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमेच्या सर्वांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा बरं का. थँक्यू सो मच. टेन ऑफ पेंटॅकल्स. या गुरुपौर्णिमेला दत्तगुरु तुम्हाला खूप मोठा आशीर्वाद देत आहेत. आणि दत्तगुरु या गुरुपौर्णिमेला बघा, हा इथं टेन ऑफ पेंटॅकल्स म्हणजे अबंडन्सचा तर दरवाजा तुमच्यासाठी उघडला जातोय. तुमच्या आयुष्यात जो फायनान्शियल प्रॉब्लेम येत होता किंवा काही कार्मिक पॅटर्न्स चालू होते, पैसा येणं थांबलं होतं, किंवा पैशाचा जो सोर्स आहे, जो फायनान्शियली जो सोर्स आहे, तो सोर्स कुठंतरी स्टक झाल्यासारखा होत होता. म्हणजे तुम्ही सगळं चालू आहे पण येणं होत नाही आहे. तर ते सगळे दरवाजे बंद होते, ते सगळे दरवाजे तुमच्यासाठी उघडवले जात आहेत. आणि टेन ऑफ पेंटॅकल्सचा दरवाजा गुरुपौर्णिमा आणि दत्तगुरु तुम्हाला आशीर्वाद देत आहेत की स्टारची जी ऊर्जा आहे ती तुमच्या आयुष्यामध्ये प्रवेश करते. ही गुरुपौर्णिमा म्हणजे तुम्ही गुरुभूमिकेमध्ये सुद्धा येत आहे. गुरूंचा खूप मोठा आशीर्वाद तुम्हाला लाभतो ह्या गुरुपौर्णिमेला. आणि तुमची वेल्थ जी आहे, तुमची प्रॉपर्टी आहे, तुमची वेल्थ आहे, स्टेबिलिटी फायनान्शियली आणि सगळ्या ह्याला, तुमच्या फॅमिलीला सगळं लॉंग टर्म तुमच्यासाठी सक्सेस आणि सिक्युरिटी तुम्हाला इथे ह्या गुरुपौर्णिमेला दिले जाते. खूप मोठ्या काळासाठी, खूप मोठा काळ म्हणजे हा जो काळ आलेला आहे, हा तुमच्या चांगल्या कार्मिक तुम्ही जी चांगली कर्म केलेली आहेत, तुम्ही जी चांगल्या गोष्टी केलेल्या आहेत, कर्म जी केलेली आहेत, त्यामुळं हा काळ आलेला आहे. आणि गुरूंची भक्ती तुम्हाला 333 नंबर खूप वेळा शो होईल. खूप वेळा तुम्हाला 3 दिसेल. गाडीवर असेल, मोबाईलला असेल, किंवा घड्याळात बघाल 3:33 झालेली असतील, किंवा 333 तुम्हाला कुठेतरी पे करावं लागेल, ते सुद्धा आहे. म्हणजे 3 नंबर हा गुरुचा नंबर आहे, ज्युपिटर. आणि तसंच हा 3 नंबर तुमच्या आयुष्यात प्रवेश करतोय. म्हणजे तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी 3 अशा सुद्धा तुम्हाला दिसतील. तर हा 3 नंबर तुमच्या आयुष्यात प्रवेश होतो. 3 नंबर तुमचा भाग्यांक असेल, मुलांक असेल, तेही इथं सांगितलं जाते की हा 3 नंबर तुमच्या आयुष्यात आहे, कुठंतरी त्याचा भाग आहे. हा 3 नंबर तुमची जन्मतारीख 3 असेल तरी सुद्धा आहे. तर इथं तुमची वेल्थ, प्रॉपर्टी, स्टेबिलिटी ही पूर्णपणे तुम्हाला बॅलन्स जो हे आहे तो गुरु करतात. आणि या गुरुपौर्णिमेला दत्तगुरु तुम्हाला हाच आशीर्वाद देत आहेत. जिथं ब्लॉकेजेस होते तो सगळा भाग तुमचा, म्हणजे तुमच्या आनंदामध्ये तुमचा फॅमिली, तुमचा आनंद, जो आनंद तो तुम्ही मिस करत होता, जो तुमच्या परिवारातला आनंद आहे, जो एकोपा आहे, किंवा काही फायनान्शियली प्रॉब्लेम्समुळं
तुमच्या फायनान्शियली गोष्टीमुळं तुमचं परिवारामध्ये सुद्धा काही प्रॉब्लेम्स आले होते, काही तुमची खूप जीवाभावाची नाती तुमच्यापासून विलग झाली असतील. कधी कधी आयुष्यात असं होतं, व्यवहार नात्यांमध्ये आला की नाती दुरावतात, पण त्याच व्यवहारामुळे नाती एकत्र सुद्धा येतात. तर असं काहीसं हे आहे. दोन्ही गोष्टी आपण कुठल्या ह्याच्यात बघतो ते महत्त्वाचं आहे. तर ही दुरावलेली नातीसुद्धा तुमची पुन्हा एकत्र येत आहेत. तुमच्या परिवारामध्ये आनंद आहे, भरभराट आहे आणि खूप उत्साह आहे. हे सगळं इथं दिसतं आहे. ही गुरुपौर्णिमा म्हणजेच तुमचा आनंद, अबंडन्स, पैसा, श्रीमंती, नाव, लौकिक सगळं एकत्र आणण्याचा आणि तुमच्या आयुष्यात असा उत्साह आणण्याचा आशीर्वाद ही गुरुपौर्णिमा दत्तगुरू तुम्हाला देत आहेत. दत्तगुरू तुम्हाला हाच आशीर्वाद देत आहेत की हे आयुष्य जे आहे ते तुम्ही गुरुचरणी वाहिलेलं आहे. आणि दत्तगुरू कधीही त्यांच्या भक्ताला, त्यांची परीक्षा होते, गुरु म्हणजे परीक्षा पहिली होते आणि मग तुम्हाला हे दिलं जातं. तसं तुम्हाला एक पुरस्कार देण्याची जी वेळ आहे किंवा तो दिवस तो म्हणजे गुरुपौर्णिमा आहे. आणि या गुरुपौर्णिमेला तुम्हाला खूप मोठा आशीर्वाद दत्तगुरू देत आहेत. थँक्यू सो मच. आणि दसन थँक्यू सो मच दत्तगुरू. आणि दसन जो सूर्य आयुष्यात प्रवेश करतो, सूर्य जेव्हा आयुष्यात प्रवेश करतात तेव्हा दत्तगुरूंचे 7वे गुरु जे आहे ते म्हणजे सूर्य. आणि हे सूर्य जे आहे जे काय शिकवतात, मान अपमान, स्वाभिमान, अहंकार, मोह, लोभ हे सगळं सोडून फक्त आपलं जे कार्य काय आहे, जे प्रकाशमय करण्याचं, प्रकाश देण्याचं, दुसऱ्याला काहीतरी देण्याचं जो आपला स्वभाव आहे किंवा जो साठवून ठेवायचा पण आणि प्रकाशमय करायचं या पृथ्वीला. जर सूर्य उगवलाच नाही तर आपण अंधारातच राहणार की नाही. रात्रीची सकाळच नाही झाली तर सूर्यदेव काय करतील. तर तुमचा जो रात्रीचा प्रवास चालू होता, तुमचा जो अंधारमय जो प्रवास चालू होता, अंधारात तुम्ही काहीतरी शोधत होता आणि ते तुम्हाला मार्ग तुम्ही शोधताय पण ते तुम्हाला सापडत नव्हतं. पण ही सूर्याची जी किरण आहे, जे सूर्यप्रकाश जो आहे तो तुमच्या आयुष्यावर असा पडतोय की तुम्हाला जे पाहिजे आहे ते साक्षात तुम्ही जे शोधत कुठून प्रवास करत आलाय ते तुमच्या समोर असं गुरुपौर्णिमे दिवशी ठेवलं जाईल की हे तुमच्यासाठी आहे आणि हे तुम्हाला दाखवलं जाईल. जे तुमचं सक्सेस आहे, तुमचं प्रेम आहे, एन्जॉयमेंट आहे आणि तुमच्या मॅरेज लाईफमध्ये, तुमच्या आयुष्यात पूर्ण तुमच्या फॅमिलीमध्ये सगळीकडं तुम्हाला सक्सेसफुल पण आहे आणि एन्जॉयमेंट पण आहे. तुमच्या करिअरमध्ये, बिझनेसमध्ये खूप एक हे आहे, प्रगती आहे त्याच्यामध्ये. आणि तुमच्या मॅरेज लाईफमध्ये सुद्धा खूप चांगले योग आहेत. विवाहासाठी असतील किंवा तुम्ही नवीन तुमचं सोलमेट, तुमचं जे तुमच्या आयुष्यात येणारा जोडीदार असेल तो सुद्धा तुमच्यासाठी खूप लकीएस्ट ठरणार आहे. हा सुद्धा काळ आहे किंवा ही गुरुपौर्णिमा म्हणजे गुरु तुम्हाला आशीर्वाद देत आहे, तुम्हाला एका नवीन मार्गावर जाण्यासाठी. आणि सॅटिस्फॅक्शन आहे. कुठंतरी तुम्ही हे करताय म्हणजे थांबताय. एन्जॉयमेंटची थांबली होती की नाही, अंधारात एन्जॉयमेंट काय करणार आहे, होय की नाही. तसं झालं होतं तुमचं. अंधारात काय एन्जॉयमेंट करणार आहे, कारण अंधारात चाचपडत चालायलाच लागतं. कारण रस्ता आपण पाय जमिनीवर ठेवला, आपण कुठं चाललोय, कुठं धडकतोय, काय होते काही कळत नाही अंधारात. आणि हा जो अंधाराचा प्रवास जो होता तो तर तुमचा संपलाय आणि उच्च लख प्रकाश असा तुमच्या आयुष्यावर आता पडला जातोय. आणि त्यामुळं समोरचा येणारा जो ते सगळं हे आहे, सगळा तो आनंदात एन्जॉय तुम्ही करताय आता येणारा काळ. आणि म्हणूनच गुरु तुम्हाला आशीर्वाद देत आहेत आणि दत्तगुरू तुम्हाला आशीर्वाद देत आहे. कारण दत्तगुरूंना खूप तुमच्यावर अभिमान आहे. एका गुरुला आपल्या शिष्यावर खूप अभिमान असतो, कारण त्यांचा तो शिष्य, त्यांची परीक्षा दत्तगुरू आणि कुणीही गुरु असतील परिपूर्णपणे अगदी पराकोटीची परीक्षा घेतात. कारण त्यांना असं वाटत असतं त्यांच्या भक्ताने पूर्णपणे, त्यांच्या शिष्याने तयार झालं पाहिजे. कुठलीही सिच्युएशन आली तर त्या सिच्युएशनमध्ये त्याने ठाम राहिलं पाहिजे. त्यानं त्या ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्या स्वतःमधला प्रकाश जो जागा केलेला आहे तो अंधारमय नाही केला पाहिजे. तर हे जे आहे, हा जो उच्च प्रकाशाचा जो क्षण आहे तो दत्तगुरू तुम्हाला दाखवत आहेत. ओके, थँक्यू सो मच. आणि किंग ऑफ पेंटॅकल्सची खूपच ऊर्जा आहे इथं. पेंटॅकल्स खूप आहेत. द सन आहे, किंग ऑफ पेंटॅकल्स आहे. म्हणजे तुम्ही एक खूप अशी पर्सन आहात, अशी एक व्यक्ती आहात जी कर्तबगार आहे, जी कुटुंब प्रमुख असेल किंवा एक राजकीय, मला इथं हे सुद्धा दिसते
राजकारणामध्ये सुद्धा असेल किंवा तुम्ही खूप मोठे बिझनेसमन सुद्धा असाल किंवा तुम्ही त्या बिझनेसमध्ये तुम्ही खूप मोठ्या ह्याच्यावर तुम्ही जाताय. एखादा बिझनेस तुम्ही छोट्या ह्याच्यापासून सुरू केलेला असेल तर त्याच्यामध्ये खूप मोठी प्रगती होते, खूप मोठ्या यशापर्यंत तुम्ही जाताय, तुमचा बिझनेस ग्रो करतोय, तुमचं करिअर जे आहे ते तुम्ही ग्रो करताय आणि एखाद्या कम्युनिटीशी तुम्ही कनेक्टेड असाल, मार्गदर्शक असाल, लिडरशिप तुम्ही करताय, तर तिथं सुद्धा उच्च लेवलला तुम्ही जाताय आणि तिथं तुम्हाला सिक्युरिटी आहे आणि अबंडन्स पण आहे. तर दत्तगुरू तुम्हाला ह्या गुरुपौर्णिमेनिमित्त हाच आशीर्वाद देत आहे की तुम्ही तुमची जी तुम्ही ज्या कम्युनिटीशी कनेक्टेड आहात किंवा तुमचा जो बिझनेस आहे तो ग्रो करतोय आणि त्यात खूप आशीर्वाद आहेत दत्तगुरूंचे, खूप म्हणजे खूप आशीर्वाद आहेत आणि त्यात अबंडन्स आहेत. कारण तुम्ही असे पर्सन आहात जे बॅलन्स्ड आहे, जे प्रॅक्टिकलीही बॅलन्स्ड आहे, इमोशनलीही आहे आणि स्पिरिच्युअलसुद्धा, म्हणजे सगळ्या गोष्टींनी ते बॅलन्स्ड असं हे आहे. आणि त्यामुळं तुमचं असं जे ते तिजोरीचा एक लॉक असतो की नाही तो उघडला जातो बघा. त्या जुन्या पिक्चरमध्ये त्याशी तिजोरी दाखवतात, तो लॉक असा फिरवला जातो, तसं ते लॉक चक्राचं असतं की नाही, तसं लॉक फिरल्यासारखं मला इथे ते दिसतंय. म्हणजे त्याला असं हे नाही, चावी लावायला लागत नाही, पण ते असं फिरतं ते. तसं काहीतरी असेल तर मला चित्र दिसतंय ते. तसं ते तुमचं फिरवलं जातं ह्या गुरुपौर्णिमेला. तुम्हाला आशीर्वाद दिला जातोय. खूप 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 सारा अबंडन्स तुम्ही अट्रॅक्ट करताय आणि तुमच्याकडे येतोय. 2 पॉईंट्स आहे. खूप जिनियस पर्सन आहात. खूप मी तुम्हाला इथं काय म्हटलं तेच, खूप जिनियस पर्सन आहात. खूप तुम्हाला इतिहासाचं, म्हणजे मला इथं हे दिसते, तुम्ही इतिहासावर खूप असं हे काम करत असाल. शिवरायांचा इतिहास आहे किंवा गड किल्ले हे चढणं असेल किंवा त्यांच्याबद्दल अभ्यास उपक्रम घेणं असेल, त्यांच्याविषयी जुनी जे असे काही गोष्टी आहेत त्या एकत्र करणं किंवा देणं, ह्यावर सुद्धा तुमचा भर असेल. तर गुरुपौर्णिमा दत्तगुरू तुम्हाला हेच आशीर्वाद देतात की तुम्ही ज्या गोष्टीमध्ये हात घाला त्यामध्ये तुम्हाला यश आहे आणि तुम्ही एका वर चढताय. तुम्ही वरच्या प्रवासाला, चढतीच्या प्रवासाला तुम्ही चाललेले आहात असं दत्तगुरू तुम्हाला सांगतायत. आणि वॉन्ट्स मी एक इथं हेच म्हटलं, गुरुपौर्णिमा दत्तगुरू तुम्हाला हाच आशीर्वाद देत आहेत. एक दुसरा 2 ऑफ वॉन्ट्स म्हणजे एक हे तुम्ही लावलेलं आहे, एक खांब तुमचा पूर्णपणे तयार झालेला आहे आणि दुसरा खांब तुमचा जो रोवलेला आहे तो खांब, त्या खांबापासून तुमचा प्रवास चालू झाले का पृथ्वी तुम्ही हे सुद्धा करू शकाल, म्हणजे वर्ल्ड टूर किंवा काही असे प्रवास फिरण्याचं सुद्धा तुम्ही तुमच्या ह्याच्यामध्ये आहे, त्याचं सुद्धा तुम्ही फ्युचर प्लॅनिंग तुम्ही करू शकताय. जर तुमचं शिफ्टिंगचा जो काळ आहे, जर तुम्ही एखाद्या ठिकाणाहून दुसरीकडे शिफ्ट होणार असाल, मग जॉबमध्ये असेल, बिझनेसमध्ये असेल, करिअर कुठेही तुमचं काही शिफ्टिंग असेल तर ते सुद्धा तुमच्यासाठी लकी ठरते आणि ते तुम्हाला इथं सांगितलं जातं. तुमचं फ्युचर प्लॅनिंग जे आहे ते सुद्धा तुम्ही करताय, त्यासुद्धा यश आणि 8 ऑफ वॉन्ट्स, सगळे वॉन्ट्स आहेत खूप सगळे वॉन्ट्स आहेत. आता तुम्हाला या ह्याच्यामध्ये या गुरुपौर्णिमेला दत्तगुरू तुम्हाला हाच आशीर्वाद देत आहेत की तुमच्या नवीन ज्या आयडियाज आहेत, तुमच्या ज्या संकल्पना आहेत, कल्पना आहेत, त्या सत्यात उतरत आहेत. तुमचं प्रेम, तुमचा प्रवास आणि ह्या मुमेंट ज्या आहेत त्या खूप फास्ट होणार आहे. खूप फास्ट चेंज तुम्हाला तुम्हाला दिसेल की खूप फास्टली चेंज तुमच्या आयुष्यात होते. कारण तुम्ही आत्तापर्यंत मी तुम्हाला इथं काय म्हणलं, अंधाराचाच पडत होता, पण आता प्रकाशमय आयुष्य आहे तुमचं. तुम्हाला माहीत आहे तुम्ही पूर्णपणे आता बॅलन्स झालं आहे. कुठला रस्ता पकडायचा आहे, कुठल्या रस्त्यावर तुम्हाला जायचं आहे, कशात तुम्हाला ह्याच्यात मागच्या कुठल्याही दलदलीमध्ये सगळ्या ह्याच्यात काही नाही, सगळा पास्ट तुमचा रिलीज झाला आहे आणि सगळा अंधार रिलीज झाल्यामुळे एका नवीन प्रकाशमय वातावरणात तुम्ही प्रवेश करताय. तर त्याच्यामध्ये जात असताना तुम्हाला आता ॲक्शन घेणं, अलाइन तुम्ही झालेला आहात. तुम्ही एअर ट्रॅव्हल करू शकता. मी तुम्हाला तेच सांगितलं की तुम्हाला ट्रॅव्हलिंगचे योग आहेत. तुम्ही प्रवास करू शकता. मग तुम्ही कोणत्याही ठिकाणावर, तुम्ही जवळ असेल, लांब असेल, कोणत्याही प्रवासावर तुम्ही जाऊ शकता. त्याचेसुद्धा तुम्ही प्लॅनिंग करू शकता आणि खूप नैसर्गिक वातावरणात, नेचरमध्ये फिरण्याचे योग तुमचे आहेत, तर तेही तुमच्यासाठी आहे. आणि एक वॉन्ट्स जो आहे ते 8 ऑफ वॉन्ट्स म्हणजे खूप जल्लोषमय असं तुमचं आयुष्य होतं आहे आणि हा 8 नंबर म्हणजे तुमच्या आयुष्यात असं सूर्योदय आहेच. 8 नंबर हा सूर्योदय आहे, तुमच्या आयुष्यामध्ये सूर्योदय होते आणि एक नवीन तुमची सुरुवात करून देते. तर दत्तगुरूंना
खूप खूप थँक्यू सो मच आणि थँक्यू सो मच तुम्हाला सगळ्यांना की एवढी छान रीडिंग तुमच्यामुळे मिळाली. आणि जोपर्यंत गुरूंचा आशीर्वाद नाही तोपर्यंत कोणत्याही गोष्टी होत नसतात. तर थँक्यू सो मच. कमेंट करायला नक्की विसरायचं नाही आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायचं. अशा सोल्सपर्यंत रीडिंग्स पोचवायच्या ज्यांना खरंच गरज आहे, आध्यात्मिक प्रवासामध्ये पुढे जाण्याची असेल किंवा अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग त्यांना सापडत नसेल तर नक्की रीडिंग शेअर करा. एक चांगला आपण कार्य आपल्या हातून करू शकतो. ओके, थँक्यू सो मच. तर गुरुपौर्णिमा, या गुरुपौर्णिमेला दत्तगुरू तुम्हाला खूप मोठा आशीर्वाद देत आहेत आणि खूप बंद दरवाजे जे तुमचे आहेत, जे अबंडन्सचे दरवाजे जे बंद होते ते सगळे दरवाजे तुमच्यासाठी उघडवले जात आहेत. थँक्यू सो मच. आणि तुमचा जो विश्वास आहे, तुम्ही जो विश्वास दत्तगुरूंवर ठेवताय आणि ठेवला, दत्तगुरूंवर विश्वास ठेवून जसं मी तुम्हाला इथं काय म्हटलं, अंधारातून चाचपडत चालत होता, तसंच अंधारातून चाचपडत चालत असताना कितीही ठेच लागली, जखमा झाल्या, काटे टोचले, काहीही झालं तरीसुद्धा, अडखळला तरीसुद्धा तुम्ही दत्तगुरूंवरचा विश्वास सोडला नाही. तुमचा स्वतःचं जी जर्नी आहे ती तुम्ही सोडली नाही. तुम्ही विश्वास ठेवत गेला आणि म्हणूनच दत्तगुरू तुमच्या विश्वासाचा इथं जीत होते, तुमच्या विश्वासाची जीत होते. तुमच्या विश्वासाचंच इथं तुम्हाला बक्षीस दिलं जातं. हे म्हणजे तुमच्यासाठी पुरस्कार आहे, बक्षीस आहे. तुम्हाला तुमच्या विश्वासाचं बक्षीस तुम्हाला इथं दिलं जातं आहे. ओके, थँक्यू सो मच. आणि खूप फोर्सनं तुमची जी पॅशन आहे, तुमचा जो बिझनेस असेल, मी तुम्हाला निसर्गाचं सांगितलं, निसर्गाच्या वर तुम्ही प्रेम करताय आणि निसर्गसुद्धा तुमच्याकडे अट्रॅक्ट होते. किंवा जोपर्यंत निसर्गाला वाटत नाही की आपण त्याच्याकडे जावं तोपर्यंत आपण जाऊ शकत नाही. जसं अध्यात्म आहे, जशी भक्ती आहे, जसं देव आहे, तसं त्यांना वाटत नाही. किंवा जेव्हा गुरु आहेत त्यांना वाटत नाही आपण ह्या शिष्याकडे गेलं पाहिजे आणि हे शिष्य आपल्यासाठी आहे, हा निवडला पाहिजे, तोपर्यंत गुरु आपल्या आयुष्यात येत नाही. गुरु शिष्य निवडतात, शिष्य गुरु निवडत नसतात. तसंच निसर्गसुद्धा तसंच आहे. निसर्ग ज्याच्यावर प्रेम करतो त्याला कोणताही अडथळा किंवा कशाही नेहमी तो प्रोटेक्शन करत असतो. तसंच हा निसर्गसुद्धा तुम्हाला तुमची लाईफ फोर्सनं बदलवण्यासाठी खूप प्रयत्न करते आणि ते तुम्हाला सपोर्ट करते आणि तुमची पूर्ण लाईफ ही आता बदलली जाते. आणि इथं तुम्हाला ही गुरुपौर्णिमा, दत्तगुरू तुमची चेंज जो आहे तुमच्या आयुष्यात चेंज घडवून आणतात. क्लॉक ऑफ विजडम जो कुंडलिनी अवेकनिंग होते, कुंडलिनी होते 7 चक्रांमध्ये. कुंडलिनी जोपर्यंत फिरत नाही आणि एकदा कुंडलिनी उठली तर तिला बॅलन्स करणं, तिला सगळं हे करणं खूप मोठी गोष्ट आहे. तर त्यासाठी सुद्धा गुरूंचा आशीर्वाद असल्याशिवाय ह्या सगळ्या गोष्टी होत नसतात. आपण एक ओळ वाचायची म्हटली तरी आपल्याला कोणीतरी शिकवायला लागतं. आणि जवळ आध्यात्मिक प्रवास तर आपण करतोय किंवा हे आध्यात्मिक प्रवास तुम्ही केलेला आहे, तर ही कुंडलिनी उठणं, ती वर उठणं आणि तिच्यावर अभ्यास करणं, चक्राजमधून वर जाणं आणि ह्या आध्यात्मिक ह्याच्यामधून स्पिरिच्युअलिटीमधून इंट्युशन्स येणं, ते इंट्युशन्स घेणं आणि मेसेज बाहेर पास करण्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि ती तुम्ही करताय. तुम्ही भक्तीमधून हे सगळं केलेलं आहे. ह्या शक्ती जी तुमच्यात जागृत झालेली आहे हे तुमच्या भक्तीमुळे झालेली आहे आणि म्हणूनच दत्तगुरू तुम्हाला आशीर्वाद देत आहेत खूप मोठा या गुरुपौर्णिमेला, कारण त्यांच्या ह्या परीक्षेत तुम्ही पास झालेले आहात. थँक्यू सो मच दत्तगुरू. थँक्यू 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 सो मच. तर दत्तगुरूंच्या या परीक्षेमध्ये तुम्ही पास झालेले आहात. आणि कॉल टू ॲक्शन, आता तुम्हाला इथं तेच सांगितलं जाते. या गुरुपौर्णिमेला दत्तगुरू तुम्हाला हेच सांगतात की हा खूप मोठा आशीर्वाद का देत आहेत, कारण तुम्हाला आता चार्ज घ्यायचा आहे. तुम्ही एका शिक्षण घेतलेलं आहे, तुमच्याकडं हे सर्टिफिकेट आहे, सगळं आहे आणि तुम्हाला आता पुढं चार्ज घ्यायचं आहे, ॲक्शन घ्यायचं आहे. तुम्ही एक्झाम्पल द्यायचं आहे. तुम्ही ॲज अ उदाहरण आहात. तुम्ही एवढा मोठा प्रवास करून तुम्ही आलेले आहात. मग या प्रवासामध्ये तुम्हाला काय मिळालं, तुम्ही कसा प्रवास केला, तुम्ही कशी तुमची का सुरुवात झाली, कशासाठी झाली, त्या सुरुवातीमध्ये तुम्ही कसं हे राहिला, स्ट्रॉंग राहिला, दत्तगुरूंनी कसं तुम्हाला सांभाळलं आणि हे सगळं केलं. एक उदाहरण म्हणून तुम्ही जगासमोर येऊ शकता आणि हे तुम्हाला टेक अ चार्ज, तुम्हाला हे एक्झाम्पल द्यायचं आहे, तुम्हाला चार्ज घ्यायचं आहे, ॲक्शन घ्यायची आहे, तुम्हाला पुढं जायचं आहे. कारण हे उदाहरण देतच तुम्ही तुमच्यासारखीच इतर व्यक्तींना तुम्हाला उभं करायचं आहे. कारण संपणं आयुष्यात नाही आहे, संपण्यासाठी काही नाही आहे. नवीन सुरुवात जी आहे ती तुम्हाला इथं दाखवायची आहे, इथं करून दाखवायची आहे तुम्हाला सुरुवात. आणि हे करण्यासाठीच तुम्हाला एक शिष्य म्हणून निवडलं गेलेलं आहे. फक्त तुम्ही गुरुदीक्षा घेणं आणि हे करणं आणि तिथंच थांबणं असं नाही, तर तुम्हाला पुढचा जो चार्ज आहे
जो तुम्हाला सत्य जे काय आहे, रिॲलिटी काय आहे, अध्यात्म काय आहे, गुरु काय आहेत, भक्ती काय आहे, ह्या विषयीचं जे मार्गदर्शन असेल किंवा हे असेल ते तुम्हाला पोचवायचं आहे. फक्त ते घेऊन बसायचं नाही. आणि चॅरिटी कनेक्ट द हेवन आस्क. हे बघा, चॅरिटी तुम्ही केलेली आहे किंवा करताय. जर तुम्ही चॅरिटी केलेली असेल, तुम्ही दान धर्म केलेला आहे आणि त्यामुळे सुद्धा तुमचे जे ब्लॉकेजेस आहेत ते सगळे निघून गेलेले आहेत आणि यातून सुद्धा तुमची प्रार्थना, तुमची चॅरिटी, तुमचा दानधर्म जे केलेला आहे आणि तुम्ही परमेश्वरावर, दत्तगुरूंवर विश्वास ठेवला, गुरुभक्ती केला आणि ह्या गुरुभक्तीमुळेच हे एवढे मोठे दरवाजे उघडले आणि आशीर्वाद मिळाला तुम्हाला. तर ही चॅरिटीचं जे हे आहे एक्झाम्पल, तुम्ही काय केलं म्हणून ह्या भक्तीचे दरवाजे उघडले आणि या गुरूंनी तुम्हाला निवडलं किंवा तुमच्यामधलं हे चक्राज ॲक्टिवेट होण्यासाठी तुम्ही काय केलं, हे सगळे एक्झाम्पल आहे. उदाहरण म्हणून तुम्ही हे सगळं समोर आणायचं आहे आणि हे द्यायचं आहे. हा मेसेज तुम्हाला इथं दिला जातो. खूप मोठा मेसेज आहे. दत्तगुरू या गुरुपौर्णिमेला तुम्हाला हाच आशीर्वाद देतात. अबंडन्स आहे, प्रॉस्पेरिटी आहे, फिरायला जाण्याचे योग आहेत आणि तुमची अवेकनिंग होती आहे. ह्या पिरियडमध्ये तुम्हाला दृष्टांत दिला जातो की तुम्हाला कोणत्या ह्याच्यावर पुढं जायचं आहे आणि गुरूंचा हाच आशीर्वाद असतो की तुमच्या आयुष्यात काय कमी आहे आणि कशावर तुम्हाला पुढं जायचं आहे. तर तुमच्यासाठी तर खूप मोठं गेटवे, एक प्रवेशद्वार तुमच्यासाठी तर उघडलं जाते. आणि इथं द सन आहे आणि गेटवे आहे आणि हा घोडा आहे. म्हणजे ॲनिमल स्पिरिट जे असतात, जे आपल्याला प्राण्यांमधून सुद्धा हे सुद्धा स्पिरिट गाईड असतात तुमच्यासाठी. तर तुमच्यासाठी स्पिरिट गाईड जे आहे ते आहे म्हणजे घोडा. आणि हा घोडा म्हणजे तुम्हाला पुढे घेऊन जाणार आहे. घोड्याची चपळता कसली असते आणि तशी. तर हे गेटवे तुमच्यासाठी, हा गेटवे उघडला जातो आहे. मी तेच म्हटलं तुम्हाला, ॲनिमल स्पिरिट. तर हे प्राणी, पशु पक्षी हे सगळे असतात, हे आपले ॲनिमल स्पिरिट असतात. प्रत्येकाचे वेगवेगळे असतात. तर तुमचं जो ॲनिमल स्पिरिट आहे ते म्हणजे आहे घोडा. आणि हा घोड्याची चपळता तुम्हाला माहिती आहे. आणि हा चपळ आता खूप मोठ्या वेगाने हा घोडा तुम्हाला पुढे घेऊन जाणार आहे. आणि दत्तगुरू तुम्हाला हाच आशीर्वाद देत आहेत. दत्तगुरूंचा आशीर्वाद म्हणजे हाच आहे की तुम्हाला खूपच चपळतेनं, खूप फोर्सनं आता पुढं जायचं आहे आणि ते तुम्हाला पुढं घेऊन जाणार आहेत. ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये खूप मोठा प्रवास तुमचा चालू झालेला आहे आता. खूप चपळतेनं, जो म्हणजे तुम्हाला असं वाटलंय की एक 10 वर्ष किंवा 20 वर्ष पुढं तुमचं आयुष्य पालटलंय का काय, असं तुम्हाला जाणवायला लागेल. एवढा फास्ट ना असा कसा काही बदल झालेला आहे. म्हणजे ज्या गोष्टी थांबल्या होत्या, मग फायनान्शियल असेल किंवा इतर ह्याच्यामधून असेल, जर ते थांबलेलं आहे आणि हे करत असताना सगळंच थांबलंय म्हणजे शून्यात गेलेलं असेल आणि एकदम त्या शून्यावरून 10 किंवा 11वर उडी मारणं, जो प्रवास आहे तो तुम्ही इथं करताय. कारण ह्या घोड्याची चपळता आहे आणि हा घोडा खूप फोर्सनं पुढं चाललेला आहे, तो विजयाच्या दिशेनं चाललेला आहे. तर दत्तगुरू या गुरुपौर्णिमेला तुम्हाला विजयाच्या दिशेने घेऊन चाललेले आहेत. आणि ही गुरुपौर्णिमा म्हणजे एक विजयाचा झेंडा तुमचा लावला जातो इथं. आणि नक्कीच रीडिंग कशी वाटली मला सांगायचं आणि कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये मी माझा नंबर दिलेला आहे. जर पर्सनल रीडिंग हवी असेल तर तुम्ही मला तिथून मेसेज करू शकता. ओके, थँक्यू सो मच. पुन्हा भेटू अशा छानशा रीडिंगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.